नमस्कार अमरावती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादांच्या जयंती सोहळ्यानिमित्त अमरावतीमध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात आले आहे। माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत अमरावतीमध्ये 25,000 झाडांचे वाटप व लावण्याची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात 5 लाख झाडे गावागावांत लावण्याचा प्रयत्न केला जाईल। आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि महसूल विभागाच्या टीमद्वारे 10,000 कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त अमरावतीकरांच्या जीवनात एक नवपरिवर्तन आणून मागासवर्गीय, सामाजिक न्याय आणि सर्व विभागांच्या योजना पोहोचवून एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आज अमरावतीमध्ये आमचे आमदार रवी राणाजी यांनी 25,000 झाडं वाटप केलेले आहे। नवनीत राणांचा संकल्प आहे। आमच्या नवनीतताई राणाजींनी संकल्प केलेला आहे एक पेड़ माँ के नाम, आणि त्यांनी हा संकल्प पूर्ण करण्याचा आज खूप मोठा सुरुवात केली आहे। भविष्यामध्ये 5 लाख झाडं नवनीत राणाजी या अमरावतीमध्ये गावागावामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आज सोबतच 10,000 परिवारांना आमचे रवी राणाजी, जिल्हाधिकारी आशिष येरकरजी आणि आमची संपूर्ण महसूल खात्याची टीम 10,000 परिवारांना विविध योजनेचा लाभ या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा जन्मदिवस आणि माननीय अजितदादाची जयंती सोहळा हा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। या जन्मदिवसानिमित्त आणि अजितदादाची जयंतीनिमित्त हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मला असं वाटतं अमरावतीकरांच्या जीवनामध्ये एक नवं परिवर्तन, मागासवर्गीय, सामाजिक न्याय आणि सर्व विभागाच्या योजना या ठिकाणी आम्ही करतो आहे। आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व अभियानचं आयोजन केलं आणि या ठिकाणी या संपूर्ण आयोजनाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते झालेला आहे। जवळपास 6,800 लाभार्थ्यांना या ठिकाणी पण लाभ दिलेला आहे। 10,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या भविष्यातल्या योजनेच्या सगळ्या फॉर्म भरून घेतलेले आहे आणि 6,800 संपूर्ण लाभार्थ्यांना लाभ देणं हा इतिहास रचलेला आहे। जम्बो कॅम्प झालेला आहे। महसूल मंत्र्यांनी प्रचंड याच्यामध्ये सहकार्य केलं। जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी सुद्धा सहकार्य केलं। SDO साहेब भटकर साहेबांनी सहकार्य केलं। दोन्ही तहसीलदारांनी सहकार्य केलं। युवजन पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत केली। भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीणपासून तर शहरापर्यंत या लाभार्थ्यांना महसुलीला देण्यासाठी आम्ही तत्परतेनं या ठिकाणी हा कॅम्प घेतला। या कॅम्पची स्तुती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केली, महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा केली। अनेक गोरगरिबांना, शेवटच्या घटकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी या समाधान शिबिरामध्ये योगदान भेटल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि रेकॉर्ड ब्रेक 6,800 लाभार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला। सगळ्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं, त्याबद्दल धन्यवाद।